वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग। आज आम्ही चाललो आहे पुण्याच्या एकदम प्रसिद्ध मंदिरात। कोणत्या मंदिरात? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात। तर चला लेट्स गो, जाऊया। चला, गणपती बाप्पा मोरया। डोर लॉक आली आहे लेफ्ट, चला जाऊया। हवा सुटली आहे बघा, आम्ही केलेला आहे ऑटो बुक, कारण की गणपतीकडे पार्किंगला जागा पण नाही आहे आणि त्याच्यानंतर ट्रॅफिक पण खूप असते, त्यामुळे मग ऑटो इज बेस्ट। तर आम्ही ऑटो केली होती बुक, ऑटो आली, ऑटोत बसलोय आणि मला लागली होती थोडीफार भूक, तर मग मी घेतलेलं होतं मस्त समोसा खायला। तर माझं मस्त ऑटोमध्ये हळूहळू चालू आहे समोसा खायचं मस्तपैकी। समोसा खात खात चाललो आहे आता आम्ही मंदिराकडे। तर मंदिराकडे आलो आहे आता आम्ही जवळजवळ, आणि तिथं बघा किती लांबूनच म्हणजे शनिवार वाडापासूनच ट्रॅफिक एकदम फुल जाम झालेलं होतं। तर मग आम्ही ऑटोतून तिथंच खाली उतरून गेलो, कारण की ऑटो पुढं जायला खूप टाईम लागणार होता ट्रॅफिक असल्यामुळे। मग आता आम्ही चाललो आहे पायी मंदिराकडे। तर पायी मंदिराकडे जायला तर फार मजा येते, कारण की आजूबाजूला आहे मस्त ट्रॅफिक आणि समोर पण खूप लोक जात आहे मंदिरात। तर ते पायी चालणारे लोकसुद्धा खूप होते आणि आजूबाजूला मस्त मस्त गणपतीचे स्टॉलसुद्धा दिसत आहे। आणि प्लस आता गणपती बाप्पा बसणार आहे, तर मस्त मस्त छान डेकोरेशनही चालू आहे गणपती बाप्पांचे। तर तेही सगळं बघायला फार मजा येते। आणि आम्ही सगळ्यात पहिलं गेलो मानाचा पहिला गणपती म्हणजे श्री कसबा गणपती मंदिरात। तर कसबा गणपती मंदिरात इतकं सुंदर आणि छान वॉल डेकोरेशन होतं, म्हणजे खूपच छान स्टोरी टेलिंग केलेली आणि फार मस्त। आमचं इथं खूप मस्त दर्शन झालं। मग त्यानंतर आता आम्ही चाललो आहे दगडूशेठ गणपतीकडे। प्लस आम्ही जसं जात होतो तसं गर्दी तर वाढतच होती। मग गर्दीतून आम्ही सुद्धा चालतोय मस्त। प्लस ह्या गर्दीत जे बस, लोक, कार, गाड्या इतक्या होत्या ते बघायचं कामच नाही आहे। आणि इथं आम्हाला दिसलेला आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। तर चला जाऊया आपण पटकन गणपतीच्या मंदिरात। पण मंदिरात जाण्याआधी मंदिराचं चालू आहे मस्तपैकी काम करणं, म्हणजेच मंदिराच्या वरती जे महादेव पार्वती त्यांची मूर्ती आहे तिथं चालू मस्त मस्त लाईटिंग लावायचं, कारण की आता गणपती बाप्पा 2 दिवसावरती आलेले आहे आणि ते सेलिब्रेशन म्हणजे खूप छान सेलिब्रेशन असतं। ते इथं चालू आहे डेकोरेशनची तयारी। प्लस गर्दी तर खूपच होती। तर मग आम्ही चाललो आहे आता मंदिराकडे। बाहेरून दर्शन तर आपले झाले आणि पब्लिक तर दिसते किती मोठी थांबलेली आहे आणि किती गर्दी झालेली आहे ते। चला आता आपण जाऊया मंदिरात मध्ये दर्शन करण्यासाठी। तर मध्ये दर्शन करण्यासाठी पहिलं करूया रोड क्रॉस आणि जाऊया तिकडच्या साईडला। आणि तिकडच्या साईडला आम्ही आलो आहे आणि इकडे मागे बघा किती गर्दी दिसते लाईनीत जाण्यासाठी। आणि आम्हाला करायची होती अभिषेक पूजा। मग आम्ही इथं अभिषेक करण्याचे पैसे भरले, मग त्यानंतर घेतले 2 तिकीट घेतले। मग आता चाललो आहे मध्ये। पहिलं ठेवून घेऊ आपण चप्पल, तर चप्पल ठेवण्यासाठी फार गर्दी होती। मग आमची अभिषेक पूजा खूप मस्त आणि छान झाली। त्यानंतर तिथेच बाजूला आहे महादेव मंदिर, मग तिथं पण दर्शन केले। त्यानंतर बाहेर आलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर। मग आम्ही तिथेसुद्धा गेलो, तिथे फार कमी गर्दी होती। मग तिथं आम्ही गेलो मध्ये, मस्त छान दर्शन केलं आणि दर्शन वगैरे करून मग आम्ही आलो आहे वापस रिटर्न। तर आमचं दर्शन इथे खूप मस्त आणि छान झालं आहे। आता आम्ही जाणार मस्तपैकी तुळशीबागकडे, कारण की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जे आहे त्याच्याच बॅक साईडला म्हणजे तिथे जवळ आहे तुळशीबाग। आणि आम्हाला अभिषेक पूजा केल्यानंतर ही बॅग दिलेली आहे आणि त्याचाच प्रसादसुद्धा दिलेला आहे। आणि ही आहे तुळशीबागची गल्ली। तर चला जाऊया मध्ये तुळशीबागमध्ये मस्तपैकी छान शॉपिंग करायला। आणि इथं मध्ये आल्या आल्या दिसत आहे सगळ्या मस्त मस्त गोष्टी। आणि सगळ्यात पहिलं मला दिसलं इथं इयरिंग्स। तर इथं मी मस्त मस्त छान इयरिंग बघते आणि मला इथं खूप सारे इयरिंग आवडत आहे। तर मी चूज करते कोणती घेऊ, आवडतात तर मला सगळ्याच आहे। तर मी यांना दाखवते, यांना विचारते कोणतं वालं घेऊ। मग मी इथं मस्त इयरिंग घेतलं आहे छान ज्या मला आवडल्या त्या।
ते तुम्हाला मी नंतर घरी जाऊन दाखवते की मी कोणत्या इयरिंग घेतल्या. आणि तर आम्ही दोघं चाललो आहे आता मस्त अजून पुढं बघूया काय काय भेटतं आपल्याला. आणि इथं आम्हाला दिसलेलं आहे मस्तपैकी छान गणपतीचं डेकोरेशन, कारण की आता गणपती बाप्पा बसणार तर त्यासाठी इथे चालू असते खूप तयारी. तर बघा किती सुंदर थीम केलेलं आहे, म्हणजे मोर आणि ते ग्रीन अजून तर ते कम्प्लीटसुद्धा नाही झाले आणि बाहेरूनच इतकं सुंदर आणि छान दिसतंय खूपच. आणि हे आहे मेन तुळशीबागचं गणपती, तर तिथे आपण दर्शन करू. आणि ह्या साईडने सुद्धा बघू तर फारच मस्त डेकोरेशन केलेलं आहे, असं ग्रीन आणि मोरपंख, मोरची थीम खूप छान. आणि इथं बघा अचानक इतकी गर्दी वाढली आहे ना की जाण्यासाठी फार जागा कमी आहे, तरी आम्ही शॉपिंग करणं चालूच आहे, जितकं पॉसिबल होईल तितकं करून घेऊया म्हणून. मग आम्ही आलो आहे इथे ड्रेसच्या शॉपमध्ये. तिथं बघते ड्रेसच्या शॉपमध्ये काही आवडतं का आम्हाला. इथं माझं चालू आहे मस्त बघणं, तर मी इथून घेतलं आहे, काय घेतलं आहे ते घरी जाऊन दाखवते. आणि इथं फार गर्दी वाढली, म्हणजे सगळे ढकलून चालणे इतकी अशी गर्दी वाढली. आणि आम्ही दोघं झालो आहे फार परेशान, पण आम्ही हसत खेळत म्हटलंय चला काही नाही, गर्दीला करूया फेस. हे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे समोर, म्हणजे जायला आणि यायला रस्ताच नाही, कोण कुठे चाललं काय चाललं काहीच कळत नाही. आणि इथं मी घेतलं आहे मस्तपैकी हे प्लांट, जे की मला फार आवडलं आणि खूप लोक घेत होती. त्यानंतर इथलं सगळ्यात मेन गणपती डेकोरेशनकडे आलो आहे आम्ही. आणि हे लांबूनच इतकं सुंदर दिसतंय ना, तर आमची इच्छा झाली की याच्यात जवळ जाऊन बघूया आपण. तर आता आम्ही करतोय रोड क्रॉस आणि जाऊया तिथे आपण हे गणपतीचं थीम बघायला की काय थीम आहे. इतकं सुंदर छान, इतकं कोरीव काम केलेलं, मस्त हे जे आहेत ना खूपच सुंदर आहे. तर मध्ये येऊन हे बघितलं तर इतकं छान वाटत होतं की हे हत्ती कोरीव काम केलेले प्लस हे सगळं खूपच सुंदर होतं. अजून तर ते इनकम्प्लीट आहे, जेव्हा पूर्ण होईल तेव्हा अजून किती सुंदर आणि छान दिसणार. तर आम्ही मस्त तेच इमॅजिन करतोय. आणि हे तर मस्त फोटो काढ म्हणताय माझं या हत्तीसोबत, कारण ते फारच क्यूट होतं. त्यानंतर इथं आम्हाला नुसतं मूळचंदच्या शॉप दिसत होत्या. आणि मग आम्हाला नंतर कळलं की हे थीम काय आहे, तर हे साऊथ इंडियन मंदिराचा थीम आहे कोणत्या तरी. आम्हाला इथे विचारायचं होतं की हे मंदिर कोणाचं आहे, म्हणजे कोणत्या मंदिराचं आहे, पण ते आम्हाला कळलं नाही. पण हे लांबून बघा किती सुंदर वाटतंय, याचं जे वरचं आहे ते फारच सुंदर. मग त्याच्यानंतर मी घेतले होते 2 आर्टिफिशियल प्लांट. तुम्ही बघा त्यांना घेऊन कशी चालते मस्त. आमची थोडीफार शॉपिंग करून झाली आणि गर्दी खूप वाढल्यामुळे आम्ही म्हटलं की चला जाऊया पटकन घरी, बस झालं फार गर्दी आहे, आपण अटकून बिटकून जाऊ ह्या गर्दीत. आणि मग आमचं सामान घेऊन चालू आहे घरी येण्यासाठी. आणि इथं आम्हाला दिसलंय मस्त लाल महल, जे की खूप सुंदर दिसते लांबून. नंतर कधी जाऊयामध्ये. आणि इथं आमची फॅमिली बिझनेस शॉपसुद्धा दिसली. त्यानंतर हे क्यूट गणपतींचे स्टॉल, जे की फार सुंदर आणि खूप मस्त होते. आम्ही थकलेलो, मग आम्ही इथं घेतली मस्त दोघांनी कोल्ड कॉफी. मग कोल्ड कॉफी ते मस्त वगैरे पिऊन घेतलं, कारण की गर्दी तर बघा. कोल्ड कॉफी पिली, मग थोडं मस्त आराम वाटले. आणि आम्ही आलेलो होतो ऑटोनी, तर आम्हाला जायचं होतं पायी. तर पायी जाताना आम्हाला हे इतके मस्त मखरसुद्धा दिसत होते गणपती बाप्पाचे, फार मस्त वाटत होतं. आणि नंतर आम्हाला कळलं की इतकी गर्दी का आहे इथं, कारण की सगळेजण गणपती बाप्पाचं डेकोरेशन घेण्यासाठी आलेले. मग आम्हाला ऑटो भेटली, मग आता आम्ही ऑटोत चाललो आहे घरी. तर मग आम्ही ऑटोमध्ये जे सामान घेतलेलं होतं ते मस्तपैकी ठेवलं आहे. आम्ही नाही म्हणता आम्ही बरंच सामान घेतले, नंतर आम्हाला रिअलाईज झालं. मग आता आम्ही ऑटोनी चालले पटकन घरी. आणि मग घरी जाताना पण इतकी ट्रॅफिक लागलेली ना काय सांगावं. मग आता आम्ही बसलेलो ऑटोमध्ये, आम्ही विचार करते की आम्हाला पटकन घरी पोहोचून द्या बाबा, फार थकलोय, फार त्या गर्दीत कायच करावं म्हणून झालेलं आम्हाला. लवकर घरी जाऊन आम्हाला मस्त बसायचं आहे रिलॅक्स, कारण की बस झालं आता गर्दीतून बाहेर तर आलो आहे, पटकन घरीसुद्धा जाऊ. मेन म्हणजे आज पाऊस नाही पडलेला, तर आम्ही फायनली पोचलो आहे घरी. आणि घरी येऊन मस्त निवांत झालो आहे.
मी काल तुळशी बागमधून काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. तिथं गर्दी असल्यामुळे तिथं मी पूर्ण प्रोडक्ट दाखवले नाही. आता मी दाखवते काय काय आणलं. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया इयरिंग्स. तर ह्या इयरिंग मला खूप आवडल्या होत्या, तर मी ह्या इयरिंग घेतल्या. कशा आहे, छान आहे का? कमेंट करून सांगा. त्यानंतर हे आहे सेकंड इयरिंग. ही पण छान आहे का ते पण सांगा कमेंट करून. त्याच्यानंतर धिस वन ऑल्सो. त्यानंतर हे प्रिटी वन इयरिंग. ही पण मला फार आवडलेली. त्यानंतर धिस डायमंड इयरिंग. हे पण खूप मस्त आणि सुंदर आहे. त्याच्यानंतर धिस पिंक क्यूट वन इयरिंग. हा पण मला खूप आवडलेलं, सो मी घेतली आहे. त्यानंतर अजून एक घेतलं चार्जिंग केबल प्रोडक्ट, कारण की चार्जरला इम्पॉर्टंट आहे ना म्हणून. त्याच्यानंतर मी आणले होते 2 प्रिटी ड्रेस, तर ते पण दाखवली. फर्स्ट वन इज पंजाबी ड्रेस. ह्या कितीचा असेल ते कमेंट करून तुम्हीच सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज ब्युटिफुल कलर ऑल्सो. हा पण छान आहे का आणि त्याची प्राइस काय असेल ते कमेंट करून सांगा. त्यानंतर मी आणले होते मस्त मस्त क्यूट प्लांट, ते पण दाखवते. फर्स्ट वन प्लांट इज दिस. हे तुम्हाला आवडलं का हे पण सांगा. मी तुम्हाला याचे पर्सनल फोटो सुद्धा दाखवते. त्याच्यात तुळशी बागात असे खूप छान छान प्रोडक्ट खूप काही काही भेटत असतं आणि खरंच तुळशी बागला जाणं वर्थ इट आहे. त्यानंतर अजून हा एक सेकंड वन प्लांट, तर मी हा सुद्धा घेतलेला होता. ते काय आहे पिंक कलरचा कमळ, आणि ते बघा किती सुंदर आहे. मला फार आवडलेले. हे मस्त आहे ना, कमेंट करून सांगा. त्यानंतर मी अजून एक आणलेलं ओरिजिनल प्लांट, तर ते पण दाखवली. तर मी हा एक प्लांट आणला होता जो की ओरिजिनल आहे आणि त्याला मी मस्त पाणी लावलेलं आहे. ह्या प्लांटला काय म्हणतात, याचं नाव काय आहे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडलं का माझं तुळशीबागची शॉपिंग ते पण सांगा. तर चला भेटूया आपण लवकरच माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्लॉग इथे संपलेला नाही आहे. मी तुम्हाला क्यूट क्यूट प्लांटचे मस्तपैकी व्हिडिओसुद्धा दाखवते. तर बघा हे व्हाईट फ्लावर किती सुंदर दिसतंय, फारच सुंदर. मला तर बघितलं असं झालं की मी याला घेऊनच राहणार आणि मी यांना घेतलंच आहे. आणि खरंच यांना घेऊन जी वाईब वाटते मस्त घरात, खूप सुंदर. त्यानंतर हा पिंक प्लांट, हे पिंक फ्लावर इतके सुंदर आणि छान वाटते ना खरंच. तर तुम्हाला आवडले का ते पण सांगा. बाय बाय.